नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की बाबा काव्य आणि जीवाला सांगतात, तुम्ही दोघांनाही एकमेकांना फ्रेंडशिप बांधायला हवं. हे ऐकून दोघंही नकार देतात. मग बाबा म्हणतात, तुम्ही लग्नाच्या आधी एकमेकांना ओळखत होते, तुमची मैत्रीचं नातं होतं, आता तुमचं नातं बदललेलं आहे. असं नाही, तुमचे जुने नाते विसरू नका. असं म्हणून ते फ्रेंडशिपचा बँड देतात. दोघंही एकमेकांना पाहून विचार करू लागतात. त्यानंतर अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी मानिनी नंदिनीला बाबांसाठी एक पत्र लिहायला सांगते. पत्र लिहून झाल्यावर मानिनी खाली लिहायला सांगते, युवर लवली मानिनी. पण नंदिनी उत्तर देते, नाव लिहिण्याची काही आवश्यकता नाही. बाबांना समजून जाईन की युवर लवली म्हणजे कोण आहे. पत्र उडून जीवाकडे जाते आणि जीवा ते पत्र पाहतो. त्याला खूप आनंद होतो. तो विचार करू लागतो की हे तर नंदिनीचं अक्षर आहे, म्हणजे तिच्या मनामध्ये किती प्रेम आणि आपुलकी आहे. मला ती किती महत्त्वाची आहे हे समजलं. परंतु त्याचवेळी नंदिनीची नजर जीवावर जात असते आणि ती खूप अस्वस्थ होते. पुढील भागात नंदिनी आणि जीवा यांच्यातील गैरसमज खऱ्या प्रेमामध्ये बदलणार का, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.